श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून मी तुम्हाला एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे असं मी नेहमी म्हणत असते. पण मित्रांनो, मला आज या ताईंना आई म्हणावंसं वाटत आहे आणि या आईंचा अनुभव त्यांच्या शब्दात तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. त्याचपूर्वी तुम्हा सर्व स्वामी भक्तांना मला एक विनंती करायची आहे. आपलं मराठी स्पीक्स नावाचं दुसरं चॅनल देखील आहे. त्या चॅनलवर आम्ही प्रेरणादायी गोष्टी सांगत असतो, प्रेरणादायी सत्य घटना सांगत असतो. त्या प्रेरणादायी सत्य घटना ऐकून तुमच्या अंगावर देखील शहारा येईल आणि तुमच्यामध्ये प्रेरणा जागी होईल. तर मित्रांनो, नक्कीच आमच्या मराठी स्पीक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच त्या चॅनलला व्हिजिट द्या. तर तुम्हा सर्व स्वामी भक्तांना मी मनापासून विनंती करते की नक्कीच तुम्ही मराठी स्पीक्स या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला तर मग सुशीला आईंचा अनुभव त्यांच्या शब्दात सांगण्यास सुरुवात करते. नमस्कार आणि सर्व स्वामी भक्तांना माझा कोटी कोटी प्रणाम. माझं नाव सुशीला चव्हाण. सर्वप्रथम मी आम्ही स्वामी भक्त या चॅनलचे मनापासून आभार मानते. कारण हे एक चॅनल मला असं भेटलं की जिथे मी माझ्या स्वामींबद्दल अगदी मनसोक्त बोलू शकते आणि आज मी तुम्हा सर्वांना बोलून दाखवणार देखील आहे. मी आपली 60 वर्षाची म्हातारी आहे. या म्हातारीकडून काही बोलण्यात चूक झाली तर पोटात घालून घ्या. मी माझ्या आयुष्यातील असे अनुभव सांगणार आहे की त्या ऐकून तुम्हाला काय वाटेल माहीत नाही, पण आज मी पूर्णपणे आनंदी आहे कारण आज मी माझ्या स्वामी माऊलींबद्दल लिहायला बसली आहे. स्वामी भक्तांनो, खरं तर माझी स्वामी भक्तीची सुरुवात 8वी मध्ये असताना झाली होती. झालं असं की माझी आई मी लहान असतानाच मला सोडून देवाघरी निघून गेली. माझा लहान भाऊ 2 महिन्यांचा होता. त्याला कोण सांभाळणार म्हणून माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. दुसरी आई देखील खूप चांगली होती. मी तिला अजूनही चांगलेच म्हणते, पण शेवटी आपली आई ती आपली आई असते. जेव्हा माझी आई गेली तेव्हा क्षणोक्षणी मला माझ्या आईची आठवण येत असायची. अक्षरशः रडायला यायचं. पण नियती कुणाशी कसा खेळ खेळेल हे सांगता येत नाही. अगदी तसंच माझ्या आयुष्यात झालं. खरं तर तेव्हापासून मी पूर्णपणे एकटी पडले. कारण माझी आई क्षणोक्षणी माझी काळजी घ्यायची. दररोज डोक्याला तेल लावायची. जेवताना पहिला घास मला भरवायची. अगदी लहान बाळासारखं तिने मला जपलं होतं. पण अचानक माझ्या आयुष्यातून ती निघून गेली, आजारी असल्यामुळे. मला माझ्या आईची खूप आठवण यायची. पण कधीही माझ्या सावत्र आईने मला प्रेमाने जवळ घेतलं नाही की कधी प्रेमाने ताटात वाढलं नाही. पण तेही मी सहन केलं. आईबरोबर एकटीच मी रात्रीची बोलत बसायची. आई, कधीतरी भेटशील का ग असा विचार माझ्या मनात यायचा. रडून रडून कधी झोप लागायची समजायचं देखील नाही. स्वामी भक्तांनो, आमच्याच वाडीतील एका घरामध्ये एक स्वामी सेवेकरी काकी होत्या. अगदी प्रेमळ. म्हणजे मला त्यांच्या जवळ जाऊन उभं जरी राहिलं तरी डोळ्यातून अश्रू यायचे. कारण माझ्या आईनंतर मला जर कोणी मायेने जवळ घेतलं असेल तर फक्त आणि फक्त त्या काकी होत्या. मला आठवण आली की मी त्या काकींजवळ जाऊन बोलत बसायचे. त्या स्वामींच्या निस्सीम भक्त होत्या. माझी सावत्र आई मला कामं खूप लावायची. कधी कधी आमच्या इकडे पाण्याची अडचण असायची. त्यामुळे कपडे वगैरे धुवायला आम्हाला नदीवर जावे लागत असे. त्यामुळे ढिगभर कपडे घेऊन मी आणि माझ्यासोबत त्या स्वामी सेवेकरी काकी अशा आम्ही दोघी मिळून नदीला कपडे धुवायला जायचो. कपडे तर खूप असायची. या लहान जीवाला काय जमणार आहे तुम्हीच सांगा. पण मात्र त्या स्वामी सेवेकरी काकी त्यांची कपडे धुवून माझी कपडे धुवायला यायच्या. रानात जर मी कधी गेली तर रानातलं काम देखील माझ्या हातातून काढून घ्यायच्या. इतकंच काय तर कधी कधी माझी आई म्हणजेच माझी सावत्र आई मला जेवायला देत नसे. त्यावेळेला त्या स्वामी सेवेकरी काकी माझ्यासाठी भाकरीचा घास घेऊन माझ्या दारात उभ्या असत.
एक दिवस मी सहजच त्यांना विचारलं की काकी, मी तर कुणालाच आवडत नाही, तरीही तुम्ही मला इतका जीव का लावता? कारण मी तर खूप वाईट आहे. माझ्याशी माझी सावत्र आई देखील नीट बोलत नाही आणि माझे वडील देखील तिला उलटून काहीच बोलत नाहीत. बहुतेक मी खरंच वाईट आहे. माझी सावत्र आई तर म्हणते की तुझ्यामुळेच तुझी आई गेली आहे. पण माझ्या आईला नक्की कोणता आजार होता की ज्याच्यामुळे तिला देवाघरी जावं लागलं, मला कळालं नाही. पण मीच त्यांना पुन्हा प्रश्न केला, तुम्ही मला इतका जीव लावू नका. तुम्हाला काय तुमच्या स्वामींनी सांगितलं आहे का माझ्यावर इतकं प्रेम करायला? त्यावर काकीच मला म्हणाल्या, होय, मला माझ्या स्वामींनी तुझ्यावर प्रेम करायला सांगितलं आहे. काकी म्हणाल्या, अगं तू वेडी आहेस का? तू तर माझं बाळ आहेस. तुझी आई गेली म्हणून काय झालं? मी आहे ना तुझी आई. काकी म्हणाल्या, आता रोज तू मला एकदा तरी भेटायला यायचं. मी कायम तुझ्या सोबत आहे. मी तुला सोडून कधीच जाणार नाही, असं त्या माऊलीने माझ्या वाढदिवसादिवशी मला बोललं होतं. त्या वाढदिवसादिवशी त्या माऊलीला मी गस्स मिठी मारली आणि 15 मिनिटं तरी रडली असेल. त्या क्षणाला असं वाटलं की आपण आपल्या आईच्याच मिठीत आहोत. पण माझ्या सावत्र आईला माझं हे सुख देखील बघवलं गेलं नाही. मी दररोज माझी कामं वगैरे आवरून त्या काकींकडे 10 मिनिटं तरी बसून यायची. त्या वेळेत मला काकी सांगायच्या की तू स्वामींचे नामस्मरण करत जा. मी तुला जबरदस्ती करत नाही, पण बाळा, स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे. स्वामींचं नाव एकदा घेऊन तर बघ. आणि मी माझ्या वाढदिवसापासूनच त्या काकींना माझी आई मानलं होतं आणि मी माझ्या आईचं ऐकणार नाही असं कसं होईल? आणि त्या दिवसापासून मी स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली. मित्रांनो, मला नामस्मरण कसं करतात हे देखील माहीत नव्हतं. उलट मीच त्यांना विचारलं की काकी, स्वामींचं नामस्मरण कसं करायचं? तर त्या काकी म्हणाल्या, म्हणजेच माझी आई बोलली की बाळा, जास्त अवघड नाही. स्वामी तर माऊली आहेत. तू फक्त एकदा मनापासून त्यांना हाक मार, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं दिवसातून 2 ते 3 वेळा नामस्मरण करत जा. आपल्या संकटात, आपल्या भोगांमध्ये स्वामी माऊली स्वतः आपले भोग नष्ट करायला येत असतात. काकी बोलल्या तेव्हा मी लगेचच त्यांना उलट प्रश्न केला की काकी, खरंच तुम्हाला स्वामींनी माझ्या आयुष्यात पाठवलं आहे? खरंच तुम्हाला स्वामींनी माझ्यावर खूप प्रेम करायला सांगितलं आहे? स्वामींचे खूप खूप आभार, असं मी लगेचच बोलून गेली. कारण तेव्हा मला कोणत्याच गोष्टींची समज नव्हती. पण त्या रात्री मात्र झोपताना स्वामींचे मनापासून आभार मानले. स्वामी या बाळाला आईच्या रूपात कोणाला तरी पाठवलं. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही, असं मी स्वामींना म्हणाले. मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल की सावत्र आई असली म्हणून काय झालं? सावत्र आईला असं कोणी बोलतं का? मित्रांनो, कितीही काहीही झालं तरी आई ती आई असते. खरं सांगायला गेलं तर मी त्या आईचा कधीच तिरस्कार केला नाही. पण त्या सावत्र आईने मला जो जो त्रास दिला आणि त्या त्रासांमध्ये स्वामी कसे कसे माझ्या संकटात धावून आले ते तुम्हाला सांगावंसं वाटत आहे. मित्रांनो, त्या काकींचं माझ्यावरचं प्रेम माझ्या आईला बघवलं गेलं नाही. माझ्या आईने मला एक दिवस मला जोरात दम देऊन सांगितलं की आजपासून त्या स्वामी सेवेकरी काकींकडे गेलीस तर तुझी काही खैर नाही, तुला जेवायला देखील भेटणार नाही. आणि माझे वडील मात्र गप्प बघून बसले होते. मित्रांनो, या क्षणाला असं वाटलं की मी पुन्हा एकदा माझी दुसरी आई गमावली आहे. कारण माझ्या आईनंतर मला जर कुणी लाडाने जवळ घेतलं असेल तर त्या स्वामी सेवेकरी काकींनी घेतलं होतं. त्या रात्री फक्त डोळ्यातून अश्रूंच्या धारा होत्या. हा विचारच सहन होत नव्हता की आपण उद्यापासून त्या स्वामी सेवेकरी काकींना भेटणार नाही आहोत. आमच्या घरी स्वामींचा फोटो वगैरे काहीच नव्हता, पण मनात स्वामी होते. मला काकींनी सांगितलं होतं की स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात, फक्त मनापासून हाक मारता आली पाहिजेत. मग स्वामी आपले भोग भोगायला स्वतः येत असतात, तू फक्त विश्वास ठेव. त्याच रात्री स्वामींना डोळ्यासमोर आणलं आणि म्हटलं, स्वामी, या निष्पाप भाबड्या बाळाने तुमचं काय केलं आहे इतकं? माझी आई तर तुम्ही तुमच्यापाशी घेतलीच ना, मग तुम्ही माझ्या आयुष्यात पाठवलेल्या या काकींना तरी लांब करू नका. माझं कुणी नाही ओ स्वामी, मी काकींपासून कधीच लांब जाऊ शकत नाही. त्याच रात्री मी माझ्या सावत्र आईला देखील ही विनंती केली
की आई, मला त्या काकींशी भेटायचं आहे, मला त्या काकींबरोबर बोलायचं आहे. एक वेळ मला उपाशी ठेवा चालेल, पण त्या काकूंकडे जाऊ द्या. पण त्या कुठला ऐकतायत. मी त्यांना आई म्हणून जरी हाक मारली तरी त्यांना राग यायचा. मी त्या सावत्र आईला आई म्हणून हाक मारलेलं आवडायचं नाही. पण त्या रात्री मी स्वामींसमोर मात्र खूप रडले. मला काकींची आठवण येत होती. पण काकी बोलल्या होत्या, बाळा तू स्वामींचा तारक मंत्र बोलत जा. सेवा वगैरे काही केली नाहीस तरी चालेल, पण स्वामींचं नामस्मरण तारक मंत्र बोलायचं म्हणजे बोलायचंच, असं वचन काकींनी माझ्याकडून घेतलं होतं. आणि त्या रात्री रडत रडत का असेना मी स्वामींचा तारक मंत्र, स्वामींचं नामस्मरण पहाटे 5:30 वाजेपर्यंत केलं असावं. तारक मंत्र बोलताना फक्त मनात एकच होतं की काकींचं आणि माझं नातं तुटू नये, काकी माझ्यापासून कधीच लांब जायला नको, असं मला मनात राहून राहून वाटत होतं. आणि दुसऱ्या दिवशी चमत्कार व्हावा असं काहीतरी झालं. नेमकं काय झालं मलाच समजलं नाही. माझी सावत्र आई मला स्वतःहून येऊन म्हणाली, घरातली कपडे भांडी आणि जी काही कामं असतील ती करून तुला कुठे जायचं तिकडे जा. आमच्या घराला रडून रडून पनवती लावायची नाही. आणि हे ऐकून माझं मन भरून आलं. मला इतका आनंद झाला की त्या क्षणाला नाचू की काय करू हे समजत नव्हतं. कारण पूर्ण 24 तासानंतर मी त्या माऊलींना भेटायला जाणार होते. तशीच धावत धावत मी त्या स्वामी सेवेकरी काकींना भेटायला गेले. जाऊन गच्च मिठीच मारली. शेवटी त्या माऊलीने मला मुलगी मानलं होतं, कारण त्यांनाही मुलबाळ नव्हतं. त्या मला त्या दिवशी गच्च मिठीत घेऊन इतक्या रडल्या की त्या दिवशी त्यांच्यातील मातृत्व हे खरं होतं ही गोष्ट मला समजून गेली होती. त्या दिवशी कळून गेलं होतं की पोटातून आलेल्या बाळावरच आईचं प्रेम असतं असं काहीच नाही. स्वामींना मनातच बोलले की स्वामी मला माफ करा, मी रात्री तुमच्यावर खूप चिडली, पण तुमची माझ्यावर कृपा आहे. मित्रांनो, हे आपलं आयुष्य असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख हे आहेच, पण त्यामुळे घाबरून जायचं नाही. आपल्यावर वाईट वेळ आली तरी आपल्या आयुष्यात पुढे जाऊन काहीतरी चांगलं होणार असतं, या गोष्टीवर विश्वास ठेवायचा. आपले स्वामी स्वतः आपले भोग भोगायला येत असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे, त्यांचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. मला त्यांचे खूप अनुभव आलेले आहेत. मी सर्वच अनुभव सांगत बसली तर या चॅनलच्या ताईंना रेकॉर्ड करायला जरा त्रासच होईल, म्हणून मी सर्वच अनुभव इथे सांगू शकत नाहीये. पण अजून एक अनुभव सांगावासा वाटतोय. तो म्हणजे मी 15 वर्षांची झाली असेल आणि माझ्या आईने म्हणजेच माझ्या सावत्र आईने मला स्थळ बघायला सुरुवात केली. मी नेहमीच त्या स्वामी सेवेकरी काकींकडे असल्यामुळे त्यांचे संस्कार माझ्यावरती पडले होते. मला कधीच पैशाची हाव नव्हती. स्वामी माऊलींच्या सेवेमध्ये आणि त्या स्वामी सेवेकरी काकी म्हणजेच त्या माऊलींच्या सहवासात राहून माझं मन अगदी समाधानी झालं होतं. फक्त माझ्या मनात हाच विचार होता की नवऱ्याकडे श्रीमंती नसली तरी चालेल, पण नवरा समजूतदार हवा. प्रत्येक क्षणोक्षणी काही आपलं चुकलं तरी त्याने आपल्याला सांभाळून घेतलं पाहिजे, इतकंच माझं छोटंसं स्वप्न होतं. पण मित्रांनो, मी मगाशीच बोलून गेली की नियती कधी कुणाशी कसा खेळ खेळेल हे सांगता येत नाही, पण आपला देवावरचा विश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही. आयुष्यात असे क्षण येतात की आपण देवाला रागात बोलून जातो की देवा, तू माझ्यासाठी काय केलंस? माझ्या आयुष्यात इतकं सगळं होत आहे तरी तू आहेस कुठे? पण मित्रांनो, आपल्याला खोटं वाटेल, पण अशा परिस्थितीमध्येच क्षणोक्षणी स्वामी आपल्या सोबत असतात, हा माझा विश्वास आहे. तसा माझा अनुभव आहे. मित्रांनो, माझ्या मनाविरुद्ध माझ्या सावत्र आईने एका श्रीमंत घरात माझं लग्न लावून दिलं. माझ्या आईचं फक्त आणि फक्त त्यांच्या श्रीमंतीवर, त्यांच्या पैशावर प्रेम होतं, पण तिने माझा विचार केला नाही. त्या वेळेला त्या स्वामी सेवेकरी ताई म्हणजेच त्या स्वामी सेवेकरी काकींनी माझ्या आईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या सावत्र आईने त्यांना अपमानित करून हकलून दिलं. माझ्या त्या स्वामी सेवेकरी काकींचा जीव माझ्यासाठी कासावीस होत होता, जेणेकरून हे लग्न त्यांना लावून द्यायचं नव्हतं. कारण त्या घरातील सर्वच जण श्रीमंत होते, भरमसाठ पैसा होता, पण घरातील एकही व्यक्ती चांगली नव्हती.
पण माझ्या सावत्र आईने हा विचार केला नाही की आपल्या मुलीला पुढे जाऊन आयुष्यात काय काय सहन करावं लागणार आहे. फक्त तिने त्या श्रीमंतीचा आणि त्या पैशाचा विचार केला. मित्रांनो, कसं असतं, नशिबात जे लिहिलेलं असतं ते होतच असतं असं समजून मी विषयच सोडून दिला आणि लग्नाला तयार झाले. त्या दिवशी स्वामींना आणि त्या स्वामी सेवेकरी काकींना म्हणजेच आमच्या वाडीतील त्या काकींना मी म्हणाले की माऊली, तुझा आशीर्वाद माझ्यासोबत आहे ना, आणि स्वामी तर आहेतच आपल्यासोबत. मी या लग्नाला तयार होते आणि स्वामींवर विश्वास ठेवून ते लग्न करायला मी तयार झाले. इतके वर्ष मनात साठलेलं ते स्वप्न वायाला गेलं होतं. 16 वर्षाची झाली तेव्हा लग्न घरी लावून दिलं. मनात खूप ओझं होतं. ज्या दिवशी आई गेल्यावर मला वाईट वाटलं नव्हतं, त्याहीपेक्षा जास्त आज मला वाईट वाटत होतं. त्या दिवशी मला सारखी राहून राहून त्या स्वामी सेवेकरी काकींची आठवण येत होती. पण मित्रांनो, आता या जगात मोबाईल वगैरे आलेत, त्यावेळेला तर काहीच नव्हतं. त्यात सासरची अशी वागणूक देत होती की नवऱ्याने माझ्यासोबत लग्न करून माझ्यावरतीच उपकार केलेत असं मला वाटू लागलं होतं. त्या दिवशी मला कळून चुकलं होतं की मला या घरात फक्त आणि फक्त कामं करण्यासाठी आणि वंशाचा दिवा वाढवण्यासाठी आणलं गेलं आहे. मित्रांनो, पुन्हा नव्याने माझ्या आयुष्यात त्रासाला सुरुवात झाली. पण या त्रासामध्ये, या संकटांमध्ये माझी स्वामी माऊली आणि त्या स्वामी सेवेकरी काकींचा आशीर्वाद माझ्या सोबत होता. खरं तर मला कधी कधी असं वाटतं की त्या स्वामी सेवेकरी काकी माझ्यासाठी स्वामी माऊलीच होत्या. मित्रांनो, सासरी आलेल्या पहिल्या दिवसापासूनच माझे भोग सुरू झाले. कधी सासूबाई भातात मीठ जास्त झालं म्हणून ओरडायच्या, तर कधी नंदूबाई भाजी चांगली केली नाही म्हणून ओरडायच्या. कधी काही चुकलं तर डायरेक्ट तोंडावर भाकरी फेकून मारायच्या आणि म्हणायच्या, ही बिना आईची पोर आहे, हिला कसली शिस्त आणि हिच्यावर कसले संस्कार झाले असतील. ते ऐकून डोळ्यातले अश्रू थांबत नसायचे आणि मी मनातच बोलायची, तोंडावर बोललं तर मार मिळायचा. मनात म्हणायचे, माझ्यावर त्या स्वामी सेवेकरी काकींनी आणि माझ्या स्वामींनी संस्कार केलेले आहेत, माझ्यावर एका निस्सीम भक्तांनी संस्कार केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही कुणीही माझ्या संस्कारांवर जाऊ नका. मित्रांनो, असेच दिवस जात होते. मानसिक, शारीरिक सगळ्याच प्रकारचा त्रास मला होत होता. तरीही या सर्वांमध्ये स्वामींवरचा माझा विश्वास कमी झाला नव्हता. मी अखंड स्वामींचं नामस्मरण करत असे. पण अचानक माझ्या आयुष्यात भयानकपेक्षाही भयानक संकट आलं. आता तुम्हा सर्वांना मी सांगत आहे आणि ते ऐकून तुम्हाला काय वाटेल हे मला माहीत नाही, पण आज मी मनसोक्तपणे माझ्या स्वामी माऊलींबद्दल बोलत आहे. सासरकडची घरातील सर्व कामं आटपून मी रानामध्ये काम करायला जात असे. तसंच मार खात खात मी रानातील कामं देखील शिकून घेतली होती. पण माझ्या सासरकडच्यांचा त्रास आता खूप वाढला होता. म्हणजे भाकरी थापायला देखील ती मोठी जरी झाली तरी सासूबाई माझ्या तोंडावरती ते भाकरी फेकून मारायच्या. इतका त्रास मी सहन केला होता. पण माझे सासरे अगदी देव माणूस होते. ते म्हणायचे, अगं तू कधी काही चुकलीच नाहीस का, कशाला सुनबाईंना इतकं बोलतेस. त्यावर त्या सासऱ्यांना म्हणायच्या, अहो तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काय माहिती, बिना आईची पोर आहे ही, तिला शिकवायला तिची आई तरी कुठे आहे. स्वामी भक्तांनो, हे ऐकून मनात खूप वाईट वाटायचं. स्वामींना समोर आणून रड रड रडायचे. त्या वेळेला डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त अश्रू असायचे. पण या सर्वांमध्ये माझे सासरे माझ्या सोबत होते. कधी काही प्रेमाने केलं तर आनंदाने सांगायचे की बाई, आजचा पदार्थ खूप चांगला झाला आहे. माझ्या आनंदाच्या भरात माझ्या आयुष्यात आलेले हे संकट सांगणं मी विसरून गेले. मित्रांनो, तुम्हीच बघा, स्वामींनी पाठवलेली माझ्या आयुष्यातील ही चांगल्या माणसांबद्दल सांगताना मी माझं दुःख तुम्हाला सांगायचं विसरूनच गेली. तुम्ही देखील तुमचं दुःख विसरून तुमच्या आयुष्यातील चांगले क्षण आठवत जा. कारण नशिबाने आपल्या आयुष्यात दुःख जरी दिलं तरी स्वामी तुमच्या आयुष्यातील दुःख संपवायला येणार आहे. आयुष्यात स्वामींनी तुमच्या चांगल्या चांगल्या लोकांना पाठवलं आहे. आयुष्यात कितीही वाईट प्रसंग येऊ देत, पण आपला स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. स्वामींचा तारक मंत्र बोलत जा. स्वामींच्या तारक मंत्रामध्ये खूप शक्ती आहे. स्वामी बोलतात, खरा होई जागा श्रद्धेसहित.
कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. तसंच आहे, स्वामी कधीच आपली साथ सोडत नाहीत. त्यांनी माझ्या आयुष्यात खूप चांगली चांगली माणसं पाठवली. ती म्हणजे माझ्या आयुष्यात पाठवलेल्या आमच्या वाडीतील त्या स्वामी सेवेकरी काकी. त्यानंतर माझ्यावर माझ्या वडिलांनीही इतकं प्रेम केलं नसेल असे माझे स्वामी रूपी सासरे. माझ्या पतींनी देखील माझ्यावर इतकं प्रेम केलं नव्हतं. त्यांचं फक्त माझ्यावर प्रेम शरीर आनंदापुरतं होतं आणि हे तुम्हा सर्वांना सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही. आज मला प्रत्येक आई वडिलांना एक सांगावंसं वाटतंय, फक्त समोरच्या मुलाचा पैसा श्रीमंती बघून आपल्या मुलींची वाट लावू नका. आमच्या वेळेला चालायचं, कारण तेव्हाच्या महिलांमध्ये खूप सहन करण्याची शक्ती असायची. हा समाज खूप नीच आहे. तुम्ही श्रीमंती आणि त्या मुलाचा पैसा बघून लग्न लावून द्याल, पण एक दिवस मुलीच्या संसारासाठी पस्तावाल. त्यामुळे मुलीचं सासर गरीब असलं तरी चालेल, पण समाधानी पाहिजे. कारण माझे जे सासर होतं तिथे सगळी नीच लोक होती, फक्त त्यांना श्रीमंतीचा माज होता. तर मित्रांनो, माझ्या आयुष्यात असं झालं की माझ्या सासूबाई मला घरातील सर्व कामं लावून वगैरे रानातील कामं करायला पाठवत असत. स्वामी भक्तांनो, रानात इतकं काम असायचं की अक्षरशः मला चक्कर यायची. पण मी बोलली ना की आपल्या प्रत्येक भोगांमध्ये आपली स्वामी माऊली असते. त्या देव माणसाला माझ्या स्वामींनीच माझ्या आयुष्यात पाठवलं होतं. मी येताना गवताचा भारा घेऊन येत असायची, पण आता मी 4 महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे गवताचा इतका मोठा भार घेऊन येणं मला जमत नसायचं. त्या देव माणसाला माझं दुःख समजलं होतं आणि तो दादा मला म्हणाला, अगं ताई, तू तर आता गरोदर आहेस, तू तुझी काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर तुझ्या बाळाची देखील तुला काळजी घ्यायला हवी. तुला गवताचा एवढा मोठा भार जमणार नाही, त्यामुळे तू अर्धा भार इथे सोडून जा आणि उद्या घेऊन जा. त्यावर मी म्हणाले, अरे दादा, राहू देत. मी जर गवताचा कमी भारा नेला तर माझी सासूबाई मला ओरडेल आणि मला ते नको आहे. मग दादा स्वतःहूनच म्हणाला, बरं ताई, राहू देत. एक काम कर, तुझा अर्धा भारा मला दे आणि अर्धा भारा तू घे. असं करत तो एक दिवस मला घरापर्यंत सोडायला आला. पण तोच दादा मला म्हणाला की मी तुझ्या भावासारखा आहे. खरं तर तू मला माझा भाऊ मानला असशील तर तू नक्कीच मला रोज हा भारा घेऊन तुझ्या घरी येऊ देशील. आणि त्या दिवसापासून अगदी सख्या भावापेक्षाही जास्त काळजी त्या दादाने माझी घेतली होती. स्वामी माऊलींनी त्या दादाला माझ्या आयुष्यात पाठवलं होतं 100%. पण मित्रांनो, हे काही फार काळ चाललं नाही, कारण माझ्या नशिबातील भोग अजून संपले नव्हते. तो दादा मला येताना मदत करतो, गवताचा भारा घरापर्यंत आणून टाकून जातो. हे माझ्या सासरच्यांना कळालं आणि सासरकडच्यांनी नाही लावायला हवा होता तोच अर्थ लावला. त्यांनी त्या दादावर आणि माझ्यावरती संशय घेतला. अक्षरशः आज लिहिताना रडायला येत आहे, पण मी माझं सांगणं थांबवणार नाही. माझ्या पतींनी तर मला त्या दिवशी मारलं होतं. माझ्या पोटात तेव्हा 4 महिन्याचं बाळ होतं. सर्वजण माझ्याकडे संशयाने बघत होते आणि संशयाने बोलत देखील होते. मी रडत रडत सगळ्यांना उत्तर दिलं आणि त्यांना म्हटलं, अहो, मी स्वामींची भक्त आहे. स्वामींनी आणि माझ्या त्या स्वामी सेवेकरी काकींनी माझ्यावरती असे संस्कार केले नाही. मी पूर्णपणे पवित्र आहे. त्या दिवशी देवाऱ्यातील त्या आरतीवर हात ठेवला आणि शपथ खाल्ली की माझ्या स्वामींची शपथ, मी पवित्र आहे. असा संशय तुम्ही माझ्यावर घेऊ शकत नाही. आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा उलट बोलली, म्हणून माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या पतीने मला घराच्या बाहेर काढलं. मित्रांनो, अक्षरशः त्या दिवशी माझे सासरे डोळ्यात पाणी आणून सांगत होते की त्या लक्ष्मीला घराच्या बाहेर काढू नका, आपण उद्ध्वस्त होऊ. ती पवित्र आहे, ती स्वामींची भक्त आहे, तुम्हाला स्वामी कधीच माफ करणार नाही. पण माझ्या सासरकडच्यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि त्या दिवशी पोटात 4 महिन्याचं बाळ घेऊन मी माहेरी आले. स्वामी भक्तांनो, मला खरं वाईट तेव्हा वाटलं होतं. खरी डगमगली मी त्या दिवशी होते, ज्या दिवशी मला माझ्या सावत्र आईने म्हटलं होतं की तुझीच काहीतरी चुकी असणार, म्हणून तुझ्या घरच्यांनी तुझ्यावर संशय घेतला. डोळ्यातील अश्रू घेऊन तशीच पाठ फिरवली आणि पाठी वळून बघते तर काय, त्या वाडीतील त्या स्वामी सेवेकरी काकी माझ्यासमोर येऊन उभ्या होत्या आणि मला म्हणाल्या, तुझी इथे आई असताना तू इकडे कशाला आलीस? आता गुपचूप आपल्या घरी चल.
तसंच रडत रडत मी काकींना म्हणाले, काकी, या सर्वात माझी काहीच चुकी नाही. त्यावर त्या मला म्हणाल्या, तू आता मला हेच ओळखलंस का? मी तरी तुझी सख्खी आई नसले तरी तुला खरं मातृत्व दिलं आहे. तू काय आहेस आणि तुझ्यावर मी किती चांगले संस्कार केलेत हे मला माहीत आहे. तू असं काहीच करू शकणार नाहीस हे मला चांगलं माहीत आहे. त्या काकी मला म्हणाल्या, अगं तू मला हेच ओळखलंस का, इतकं सगळं सांगत आहेस ते? तू जरी आता एका बाळाची आई होणार असलीस तरी मी तुझी आधीपासून आई आहे आणि तुझ्यावर मी खूप चांगले संस्कार केले आहेत. तुझ्यासोबत स्वामी माऊलींचा आशीर्वाद आहे. तुला कोणतं स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नाही, कारण तू पवित्र आहेस, मला चांगलंच माहीत आहे. आणि मला त्या फक्त इतकंच म्हटल्या की तू स्वामींवरती विश्वास ठेव, एक दिवस सर्वांना सत्य समजेल. एक दिवस नक्कीच आपले स्वामी त्यांना धडा शिकवतील. आणि त्या दिवसापासून मी आमच्या वाडीतील त्या स्वामी सेवेकरी काकींच्या घरी राहू लागली. कधीच झोप लागली नाही. माझ्या मुखामध्ये सतत स्वामींचं नामस्मरण आणि एकच विचार असायचा, तो म्हणजे पोटातील बाळाचा. उद्या या बाळाचं भवितव्य काय असेल. पण मी हार मानली नाही. स्वामींचा आशीर्वाद माझ्यासोबत होताच. त्या दिवशी स्वामी सेवेकरी काकींनी मला शिवणकाम शिकवायला सुरुवात केली. तसंच पोटातील बाळ घेऊन मी शिवणकाम शिकली आणि हळूहळू माझ्याकडे शिवणकामाची कामं यायला लागली. पण माझे विचार काही मला झोपू देत नव्हते, कारण माझ्या पोटात बाळ होतं. सारखा मनात राहून राहून मला माझ्या बाळाचा विचार मनामध्ये यायचा. उद्या या बाळाचं भवितव्य काय असेल हा प्रश्न मला सारखा सतावत राहायचा. या बाळाला वडिलांचं प्रेम मिळणार आहे की नाही, की माझ्यासारखंच आयुष्य याच्या देखील नशिबात आहे असं ऐकून मला वाईट वाटायचं. पण मी हिंमत हारली नव्हती. माझा स्वामींवरती विश्वास होता. स्वामी आपलं एक ना एक दिवस चांगलं करणार आहेत हे मला माहिती होतं. त्यावेळेला मी स्वामी सेवेकरी काकींसोबत त्यांच्यासोबतच स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला सुरुवात केली. त्या काकींनी मला व्यवस्थित सर्व माहिती सांगितली होती. त्या काकींना स्वामी सेवेचा पूर्णपणे अनुभव होता. काकींनी सांगितल्याप्रमाणे मी स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला सुरुवात केली. आणि तिसऱ्याच पारायणाला मला समजलं की माझ्या सासरी सर्व परिस्थिती बेकार झाली आहे. माझे पती एका केसमध्ये पूर्णपणे अडकले आहेत आणि आता घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मित्रांनो, हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी, असं होऊन देऊ नका. माझ्या सासरकडच्यांना माफ करा. लगेचच 2 दिवसात माझे सासरे मला भेटायला आले आणि म्हणाले, सुनबाई, घरची लक्ष्मी गेल्यापासून अख्ख्या घराची वाट लागली. घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. माझ्यासमोर त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, येशील का ग पुन्हा आपल्या घरी? त्यावर मी नाही म्हणाले. त्यांना म्हणाले, बाबा, माझा तुमच्यावर अजिबात राग नाही. उलट माझ्या वडिलांपेक्षाही जास्त प्रेम तुम्ही मला दिलं आहे. पण बाबा, मी पवित्र आहे, मी निर्दोष आहे. जोपर्यंत माझे पती हे बोलत नाहीत तोपर्यंत मी घरी येणार नाही. आणि सासरे बुवा म्हणाले, बाळा, फक्त 2 मिनिटं थांब. आणि 2 मिनिटात स्वामींनी चमत्कार करावा असं माझ्या आयुष्यात झालं होतं. लगेचच 2 मिनिटात माझ्या सासूबाई आणि माझे पती माझ्या समोर येऊन उभा राहिले. तशी मी पूर्णपणे घाबरून गेले. मला जुने दिवस आठवले. माझ्या अंगावरती शहारा निर्माण झाला. हे सर्व पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. माझ्या सासूबाई माझ्या समोर आल्या आणि हात जोडून ढसाढसा रडू लागल्या. नक्की काय होतंय हेच मला समजत नव्हतं. मी रडत रडत तसंच 8 महिन्याचं पोट घेऊन त्यांच्या समोर गेले आणि म्हणाले, आई, तुम्ही रडू नका, नक्की काय झालंय? त्यावर त्या म्हणाल्या, आम्ही खूप मोठी चुकी केली. आम्ही एका स्वामी भक्ताला दुखावलं आहे. घरच्या लक्ष्मीला आम्ही बाहेर काढलं आणि आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो. मला मनापासून माफ कर पोरी, अशा त्या मला म्हणाल्या. पण मला काहीच पुढे बोलता आलं नाही. त्या वेळेला माझ्या डोळ्यात फक्त आणि फक्त अश्रूच होते. आणि त्या दिवशी मला खरी स्वामी शक्तीची प्रचिती आली होती. माझ्याच बाजूला त्या स्वामी सेवेकरी काकी देखील होत्या. माझे पती तर मला म्हणाले, अगं मला माफ कर. स्वामींनी मला चांगलाच धडा शिकवला आहे. मी चुकी केली, मी पाप केलं, मला एकदा मनापासून तू माफ कर. माझ्या अक्षरशः पायांना धरून माझ्या पतींनी माझी माफी मागितली. स्वामी भक्तांनो, माझ्यावर स्वामींचे आणि आमच्या वाडीतील स्वामी सेवेकरी काकींचे संस्कार होते आणि म्हणूनच मी माझ्या पतींना त्या दिवशी मोठ्या मनाने माफ करून टाकलं. माझे पती म्हणाले की तू आता आपल्या घरी चल.
मी तुला इथून पुढे आयुष्यात कधीच दुखावणार नाही, माझी चुकी झाली. आणि त्यांचं बोलणं स्वीकारून मी माझ्या बाजूला उभ्या असलेल्या त्या स्वामी सेवेकरी काकींकडे पाहिलं. त्या काकींचे डोळे भरून आले होते. माझ्या सासूबाई तर म्हणाल्या, या बाळाला तू तुझ्या सासरीस जन्म द्यायचा आहे, कारण ते आता तुझं सासर नाही तर तुझं माहेर देखील आहे. आणि मग मी त्या दिवशी माझ्या सासरी अगदी आनंदाने गेले. येताना त्या स्वामी सेवेकरी काकींकडे बघून ढसाढसा रडायला येत होतं, पण काय करणार, शेवटी सासरी हे जावंच लागतं. आणि मी त्या दिवशी निरोप घेतला होता. मित्रांनो, आयुष्य इतकं बदललं गेलं की सासरचे लोक मला अगदी जवळचे वाटू लागले. खूप प्रेम मिळालं, सर्व इच्छा पूर्ण झाल्या. सर्व इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर माझ्या स्वामींनी त्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. माझ्या अनुभवावरूनच तुम्हाला समजलं असेल की स्वामी शक्तीमध्ये, स्वामींच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. स्वामींना एकदा मनापासून हाक मारून तर बघा, स्वामी नक्कीच तुमच्या देखील संकटात धावून येतील. त्यामुळे सेवा करा, सेवेकरी व्हा. तुम्हाला जर वेळ भेटत नसेल तर दिवसातून फक्त 2 मिनिटे स्वामींचं मनापासून नामस्मरण करा. स्वामी तुमची साथ 100% कधीच सोडणार नाहीत. तर माझं मन पुन्हा एकदा आज या चॅनलमुळे भरून आलं. आज मी माझ्या स्वामी माऊलींबद्दल मनसोक्त बोलली आहे. अजून मला आयुष्यात काहीच नको. मी माझं नशीब खूप थोर समजते की आज माझा अनुभव तुम्ही सर्व स्वामी भक्त ऐकत आहात. माझा अनुभव खूप मोठा झाला आहे, त्यामुळे मी माफी मागते आणि माझा अनुभव इथे समाप्त करते. सर्वांनी माझा अनुभव अगदी मनापासून ऐकल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. या चॅनलच्या ताईंचे देखील मी मनापासून आभार मानते की माझा इतका मोठा अनुभव वेळात वेळ काढून त्यांनी सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवला आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, या सुशीला आईंचा अनुभव खरंच डोळ्यात पाणी आणणारा होता. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा महिमा संबंध जगभरात गाजावा ही आपणा सर्वांची कामना आहे. आपल्या स्वामी समर्थांच्या अनुभवांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही देखील तुमचे अनुभव दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा विनंती करते की आमच्या मराठी स्पीक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच प्रेम त्या चॅनलवर देखील दाखवा. या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्कीच त्या